राज्यात महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलं आहे। मतदानाचा दिवस अद्याप उजाडलेला नाही, तरीही भारतीय जनता पक्षाने 4 ठिकाणी विजयाचा गुलाल उधळलाय। कुठे एका दिवसात पक्षप्रवेश करून उमेदवारी मिळवली आणि थेट नगरसेवक पद आपल्या पदरात पाडून घेतलं, तर कुठे अर्जात किरकोळ चूक झाल्याने बड्या नेत्यांचा पत्ता कट झालाय। मुंबईत चक्क 15 मिनिटांच्या उशिरामुळे एका महिला उमेदवाराचं स्वप्न भंगलं असून तिथे मनसेला विजयाची मोठी संधी चालून आली आहे। या सर्व घडामोडींमागे नेमकी काय राजकीय गणितं आहेत आणि मतदानापूर्वीच बाजी मारणारे ते नशीबवान उमेदवार कोण आहेत, हे आपण सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात। राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे, तर 16 जानेवारीला या रणसंग्रामाचा निकाल जाहीर होणार आहे। मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्यापूर्वीच मतदानाची प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच भारतीय जनता पक्षाने आपलं खातं उघडलंय। कल्याण डोंबिवली महापालिकेत 2, पनवेलमध्ये 1 आणि धुळे महापालिकेत 1 अशा एकूण 4 जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। ही विजयाची लाट केवळ योगायोग नसून राजकीय राजनीतीचा आणि रणनीतीचा मोठा भाग मानली जाते। विशेष म्हणजे धुळ्यातील घटना सर्वाधिक चर्चेत राहिली आहे। धुळे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांनी काल तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला। त्यानंतर तातडीने त्यांच्या पत्नी उज्ज्वला भोसले यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली। आज अर्ज छाननीच्या वेळी त्यांच्या विरोधातील सर्व 4ही उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आणि उज्ज्वला भोसले या निवडणुकीपूर्वीच नगरसेवक म्हणून निवडून आल्या। एकाच दिवसात भाजपमध्ये प्रवेश करून दुसऱ्या दिवशी विजयाचा नारळ फोडणाऱ्या त्या राज्यातील पहिल्याच उमेदवार ठरल्या असाव्यात। तर दुसरीकडे कल्याण डोंबिवली महापालिकेतही भाजपने वर्चस्व गाजवलंय। प्रभाग क्रमांक 18 मधून रेखा राजन चौधरी या दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून आले आहेत। त्यांच्या विरोधात एकही उमेदवाराने अर्ज भरण्याचा धाडस केलं नव्हतं। तसंच प्रभाग क्रमांक 26 मधून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आसावरी केदार नवरे यांनीही बिनविरोध विजय मिळवलाय। पनवेल महापालिकेतून प्रभाग क्रमांक 18 मधून नितीन पाटील यांनी देखील बिनविरोध निवडून येत भाजपचा विजय रथ पुढे नेला आहे। भाजपचा हा विजय रथ वेगाने धावत असताना मुंबईत मात्र काही उमेदवारांना मोठा फटका बसलाय। मुंबईतील वॉर्ड क्रमांक 211 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा अर्ज तांत्रिक त्रुटींमुळे फेटाळण्यात आलाय, तर वॉर्ड क्रमांक 212 मध्ये भाजपच्या उमेदवार मंदाकिनी खामकर यांना केवळ 15 मिनिटांच्या उशिरामुळे आपलं पद गमवावं लागलं। एबी फॉर्म मिळवून त्या कार्यालयात वेळेत पोहोचू शकल्या नाहीत, परिणामी निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज नामंजूर केला। या जागेवर आता मनसेच्या श्रावणी हळदणकर यांचे पारडं जड झालं असून मुंबईत राज ठाकरे यांच्या पक्षाला पहिल्या विजयाची आस लागली आहे। राज्यातील या विचित्र राजकीय घडामोडींमुळे कुठे आनंदाचं वातावरण आहे, तर कुठे चुकीच्या नियोजनामुळे नाराजी पसरली आहे। बंडखोरी आणि ऐनवेळी होणारे पक्षप्रवेश या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत, असं सध्याचं चित्र दिसतंय। या महापालिकेत निवडणुकीत आता कोणता पक्ष सरशी मारतो हे येणाऱ्या काळात कळेलच। तोपर्यंत तुम्ही अशाच ताज्या अपडेट्ससाठी थोडक्यातला सबस्क्राइब करा।